तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। नाही, आम्ही ह्या अगोदरच सांगितलेलं आहे, मला अजूनही ती रात्र आठवते। 21ला दुपारी ज्यावेळेस आम्ही सर्व उद्योजकांकडे गेलो होतो, गुलाबराव पाटील साहेब असतील, दादा भुसे असतील, की आपण माननीय एकनाथ शिंदे साहेबांना परत बोलावून घ्या, त्यावेळेस त्यांनी त्याला स्पष्ट नकार दिला आणि आम्हाला सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही कोणाला जायचं त्यांनी निघून जावं, मला कोणाशी याबाबतीत बोलायचं नाही, ज्याची इच्छा आहे त्यांनी राहावं, ज्याची इच्छा नाही त्यांनी निघून जावं। त्यांचा पहिल्या दिवसापासूनच हा त्यांचा ॲटिट्यूड, त्यांचं पहिल्या दिवसापासूनच त्यांचं हे म्हणणं मला वाटतं त्यांना अजूनही लक्षात येत नाही आहे की त्यांना सगळे प्रमुख कार्यकर्ते, सगळे प्रमुख नेते, सगळे शिवसैनिक हे त्यांना सोडून जातात। तर प्रमुख कारणच आहे तुमचं शिवसैनिकांकडे असलेलं दुर्लक्ष। मला वाटतं शिकवण घेत नसून त्यांचं हे नुकसान होत राहणार आहे। आता आम्ही भरपूर पुढे गेलेले आहोत। माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्ष मजबूतीने आज महाराष्ट्रामध्ये काम करतोय आणि प्रत्येकाला आज वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांना चाललेल्या शिवसेनेसोबत काम करायचं आहे आणि त्यामुळे मला वाटतं त्यांची हीच नीती ही त्यांना नक्कीच एक दिवशी पूर्णपणे डुबवणार आहे। आज कार्यकारिणी आहे, किती आनंदाचा दिवस आहे सगळ्या शिवसैनिकांसाठी। नाही बघा, ज्यावेळेस वंदनीय बाळासाहेब कार्यकारिणीची बैठक घ्यायचे, आम्ही त्यावेळेला अधिकृत सदस्य नसायचो, परंतु त्या बैठकीमध्ये बसण्याचा आमचा योग अनेक वेळा आला होता आणि जेव्हा शिंदेसाहेब कार्यकारिणी आज घेतात त्यावेळेस वंदनीय बाळासाहेबांची छबी ही आम्हाला शिंदेसाहेबांमध्ये नेहमीच आढळते। कारण बाळासाहेबांचे विचार हे शिंदेसाहेब घेऊन जात असताना कार्यकारिणी देखील ही त्याच दिशेने पुढे जाते। जे ठराव मांडले जातात ते हिंदुत्ववादी विचार, जे ठराव असतात, जे ठराव मांडले जातात ते महाराष्ट्रामधल्या मराठी माणसाला न्याय मिळवून देण्याकरता ठराव असतात। जी कार्यकारिणीची वाटचाल भविष्यामध्ये असली पाहिजे ती शिवसेना पक्षाच्या वाढीसोबतच हिंदुत्व टिकवलं पाहिजे, मराठी माणसाला न्याय मिळवून दिला पाहिजे, या दृष्टीने ही कार्यकारिणी असते। आणि म्हणून वंदनीय बाळासाहेबांची खरी शिवसेना ही शिंदेसाहेब चालवतात, हे कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये आम्हाला सगळ्यांना नक्कीच जाणवतं। दोन्ही ठाकरे बंधू कुठेतरी एकत्र येताना दिसतात, मराठीचा मुद्दा असो, हिंदी भाषेचा मुद्दा असो, कसं बघताय? नाही, त्यांना एकत्र यायचं येऊ द्या, नाही यायचं नका येऊ द्या, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे। परंतु आजच का महाराष्ट्र हातातून गेला आणि आता मुंबई देखील हातातून जाणार ह्याची त्यांना पूर्णपणे कल्पना आहे। म्हणून मुंबईच्या 50 वर्ष मुंबई लुटलेली आहे, पुन्हा पुढची 5 वर्ष मुंबई लुटण्याचा त्यांचा पूर्ण प्लॅनिंग आहे आणि म्हणून उबाटाचा महापौर बसवण्याकरता त्यांचा आलेला हा खटाटोप आहे। मला वाटतं माननीय राजसाहेब ठाकरे हे त्यांच्यासोबत राजकीयदृष्ट्या जाण्याचा निर्णय घेणार नाहीत। त्यांनी अनेक वेळेला कालपासून सांगितलं की पक्ष विरहित हे मोर्चे आहेत म्हणून ते एकत्र येत आहेत, परंतु ज्यावेळेला पक्षाचा विषय ज्यावेळेला येईल तर माननीय राजसाहेब ठाकरे त्यांच्यासोबत जाणार नाही, आमचा विश्वास आहे। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।